रेकीची प्रार्थना म्हणायची. हो येते. ग्रेट रेकी मास्टर डॉक्टर मिका ओसवे, सगळे रेकीतले मास्टर्स, वासंतीताई यांचे खूप आभार. श्री गणेशा, भगवान शंकर, श्री विष्णू, माँ दुर्गा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज, दत्तगुरु संप्रदायातले सगळे गुरु, सगळे नवनाथ, श्री हनुमानजी, एंजलिक लाइटनिंग, सकारारेज, या सगळ्यांना मी आवाहन करते, मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी. या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते, माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना आणि जोडून असलेल्या प्रत्येक अवयवाला भरपूर ऊर्जा मिळू दे. पाण्याच्या ग्लासवर रेकीचे चिन्ह काढायला घ्या. ओम काढा. ओम नंतर आज राम नाम तुम्ही काढायचे पाण्यावर. मग रेकीचे चिन्ह काढायला घ्या. चोकोरे चोकोरे चोकोरे. डिस्टन्सचं चिन्ह काढायचं. हंशाचे शोने हंशाचे शोने हंशाचे शोने. हार्मोनीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी सगळ्यांनी हालू चिन्ह काढायचं. हालू हालू हालू. आणि मास्टरनी मास्टरचं चिन्ह काढायचं. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. आत्ताच आपण रेकीची प्रार्थना म्हणून पाण्याच्या ग्लासवर रेकीची चिन्ह काढलेली आहे. पूर्ण लक्ष श्वासाकडे घेऊन यायचे. सगळ्यांनी खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. आजचा सुंदर दिवस, मराठी नवीन वर्षाचा चैत्र प्रतिपदा, राम गुढी उभारण्याचा दिवस. श्रीराम जेव्हा परत अयोध्येला परत आले होते, असा मंगलमय दिवस. राम नामाद्वारे आज आपण रेकी घेणार आहोत. कल्पना करायची आहे या ब्रह्मांडातली अशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप प्रेम आहे. अशी वैश्विक शक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येते. प्रत्येक श्वासासोबत तिचा आत प्रवेश होतोय. आपल्या त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ही शक्ती आतमध्ये येते. सगळ्या रक्तवाहिन्यांमधनं ही शक्ती वाहत आहे. आत्ता ह्या क्षणाला आपण निर्विचार आहोत, खूप आनंदी आहोत. ज्यांचा स्पीकर ऑन असेल त्यांनी प्लीज ऑफ करा. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवायची. माझा कोणावरही राग नाही आहे. मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आत्तापर्यंत मिळालेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्तीची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर, ह्या मनुष्य योनीवर माझे खूप प्रेम आहे. आवाज थोडा डिस्कनेक्ट होतो. आता येतोय का? चेक करा आवाज. कल्पना करा, प्रत्येक श्वासासोबत आपण रामनामाद्वारे ऊर्जा घेत आहोत. प्रत्येक चक्राला ही वैश्विक शक्ती भरभरून आपल्या शरीरातनं वाहत आहे. प्रत्येक रक्ताच्या थेंबामधनं रामरूपी ऊर्जा वाहत आहे. आजच्या मंगलमय दिवशी आपल्या कल्पनेतनं
श्रीरामांना आपल्या आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. श्रीराम, सीतामैया, लक्ष्मण आणि श्री हनुमानजी यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार करा. सगळ्यांनी खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या शरीरातली 7ही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालो आहोत. आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर जोडायचे. माकड हाडाच्या खालच्या टोकावर दोन्ही हात ठेवायचे. आधिदेवता, बुद्धीची देवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करायचा आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले श्री गणेशा या सुंदर देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना जास्तीत जास्त दृढ होत आहे. त्याचबरोबर पृथ्वी तत्व म्हणजे कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक हाडांना, स्नायूंना, पेशींना बळकटी मिळत आहे. आपल्या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध अधिकाधिक दृढ होत आहे. खोल श्वास घ्या. श्वास सोडताना रामनामाचा आपण जप करणार आहोत. पूर्ण या रामनामामध्ये सगळ्यांनी एकरूप व्हायचं आहे. कल्पना करा, साक्षात श्रीराम या गुढीच्या स्वरूपात आपल्या समोर उभे आहेत. मनोभावे त्यांना नमस्कार करा आणि श्वास सोडताना 3दा रामनामाचे उच्चारण करा. हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. सावकाश दोन्ही मांड्यांवर हात ठेवायचे. प्रत्येक अवयवाला आपण बळकटी देत आहोत ह्या वैश्विक शक्तीद्वारे. खोल श्वास घ्या. रामनामाचे उच्चारण करा. राम राम राम. प्रत्येक अवयव अगदी उत्तमरित्या काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवायचे. कल्पनेतनं आपल्या गुडघ्यांवर ओम काढा. रेखेची चिन्ह काढा. या पारंपरिक रेखी चिन्हांवर आपला पूर्ण विश्वास. खूप आभार मानायचे सक्षम गुडघ्यांचे. रामनामाद्वारे. राम
प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत. सावकाश एक पाय दुमडून घ्या. गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा. प्रत्येक लिगामेंट, प्रत्येक हाडांना आपण राम नाम रूपी ऊर्जा देत आहोत. प्रत्येकाचे खूप आभार. प्रत्येक अवयवाचे खूप आभार. सावकाश आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवा. मूलाधार चक्र म्हणजे आपल्या शरीराचा आधार असलेले चक्र अतिशय व्यवस्थित काम करत आहे. बघा, आपले दोन्ही सक्षम पाय अतिशय सक्षम आहे, मजबूत आहे. आपला शरीराचा पाया एकदम व्यवस्थित आहे. खूप आभार आपल्या सक्षम तळपायांचे. राम नामाद्वारे कल्पनेतनं रेखेचे चिन्ह आणि ओम आपल्या तळपायावर काढा. खूप आभार प्रत्येक बोटाचे, प्रत्येक ॲक्युप्रेशर पॉईंटचे. सावकाश दुसरा पाय दुमडून घ्या. गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा. खूप आभार सक्षम लिगामेंट्सचे, प्रत्येक पेशींचे, हाडांचे. राम नामाद्वारे पृथ्वी तत्व अधिकाधिक सक्षम होत आहे. सावकाश आणि प्रेमाने घोट्यावर हात ठेवा. खूप आभार आपल्या सक्षम घोट्याचे. राम नामाद्वारे सावकाश आणि प्रेमाने तळपायावर हात ठेवा. कल्पनेतनं रेखेचे चिन्ह ओम आपल्या तळपायावर काढा. खूप आभार सक्षम पावलांचे. राम नामाद्वारे सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. अधिदेवता, ब्रह्मदेव, उत्पत्तीची देवता यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र आपल्या दोन्ही सक्षम किडण्या जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित करत आहे. खूप आभार जलतत्वाचे. या जलतत्वाचा संबंध आपल्या पावनभूमीत असणाऱ्या सगळ्या पवित्र नद्यांशी, गंगा, गोदावरी, भागीरथी,
कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा ह्या पवित्र नद्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. राम नामाद्वारे खूप आभार. प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे, प्रत्येक सूक्ष्म ग्रंथींचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. अधिदेवता श्री विष्णू, श्री महालक्ष्मी यांचेच दैवी अवतार म्हणजे श्रीराम सीतामैया यांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार. अग्नी तत्वाशी संबंधित ह्या देवता, अग्नी तत्व, सूर्य तत्व, पिंगळा नाडी, सूर्यनारायण यांच्याशी संबंधित अग्नी तत्व, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार, ज्यांच्याद्वारे या पूर्ण सृष्टीचे पोषण होत आहे. आपण आपल्या अग्नी तत्वाची खूप काळजी घेत आहोत. विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत. बघा, अर्धे अधिक आजार फक्त अग्नी तत्व न सांभाळल्यामुळे होतात. त्या अग्नी तत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत. राम नामाद्वारे जेव्हा आपण रामचं उच्चारण करत आहोत, त्याद्वारे मणिपूर चक्रावर जी कंपनं तयार होत आहेत, त्या कंपनांकडे सगळ्यांनी लक्ष द्या. खूप आभार आपल्या सक्षम मणिपूर चक्राचे. सावकाश छातीच्या मध्यस्थानी दोन्ही हात ठेवा. शिवतत्वाशी संबंधित अनाहत चक्र, शंकर देवांची सुंदर काळ्या पाषाणामधली पिंडी छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा. वायू तत्वाशी संबंधित अनाहत चक्र, रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयाद्वारे वायू तत्वामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार. वायू तत्वाचे वायुपुत्र पवनपुत्र हनुमानजींचे खूप आभार. आजच्या सुंदर दिवशी त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. राम नामाद्वारे सावकाश दोन्ही हात डावीकडे ठेवा. अंतरंगामध्ये उठणारे विविध भाव, ज्यामध्ये फक्त चांगल्याच भावना आहेत,
आपल्या सक्षम हृदयाचे आणि चांगल्या भावनांचे खूप आभार मानायचे राम नामाद्वारे. राम खूप आभार सक्षम हृदयाचे, चांगल्या भावनांचे. आत्तापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिला आहे. याच्यापुढे नेहमी आनंदी राहायचं, ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील. आत्तापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे. याच्यापुढे नेहमी आनंदी राहायचे, ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील. खूप आभार पवनपुत्र हनुमानजींसारखे, हनुमानजींचे. बघा, भक्ती करावी तर हनुमानजींसारखी, शक्ती असावी तर हनुमानजींसारखी. खूप आभार या शक्तीच्या देवतेचे, वायुपुत्राचे. सावकाश दोन्ही हात उजवीकडे ठेवा. भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू आपल्या सक्षम फुफ्फुसामध्ये जात आहे. सक्षम फुफ्फुसाचे खूप आभार राम नामाद्वारे. बघा, श्रीरामांना एक आर्तसाद. आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होऊ दे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आपल्या स्वतःशी संबंधित विशुद्ध चक्र, आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास, सगळ्या दैवी शक्तींचे, सगळ्या रेकी गुरूंचे, या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार. बघा, आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, आत्तापर्यंत आयुष्यात ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत, कदाचित अशा गोष्टी कोणाला मिळाल्या पण नसतील. म्हणून प्रत्येक क्षणाला या परमेश्वराचे खूप आभार, या मनुष्य योनीचे खूप आभार राम नामाद्वारे. सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा. माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम्ना नाडी, त्या सुषुम्ना नाडीवर 7ही चक्र विसावलेले. त्या प्रत्येक चक्रावर राम नाम बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार सक्षम सुषुम्ना नाडीचे राम नामाद्वारे. राम राम. सावकाश आपल्या सक्षम खांद्यांवर हात ठेवा.
आकाश तत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र शरीरात जिथे जिथे पोकळी आहे तिथे सामावले आहे. आकाश तत्व पंचतत्वांनी तयार झालेले आपले हे शरीर, पंचतत्वांचे खूप आभार रामनामाद्वारे. राम राम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा. खूप आभार सक्षम दंडांचे रामनामाद्वारे. सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. कल्पनेतनं आपल्या तळहातावर रामनाम काढा, ओम काढा, रेखेचे चिन्ह काढा. बघा आपल्या दोन्ही सक्षम हातांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार रामनामाद्वारे. बघा आपल्या इतके सक्षम हात कदाचित कोणाला मिळाले नसते. आपल्या प्रत्येक अवयवाचे खूप आभार माना. बघा या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत जी अपंग आहेत, जी अनाथ आहेत. परमेश्वराची कृपा आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. या दृश्यरूपी दैवी शक्तीचे खूप आभार माना. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर घ्या. आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आज्ञाचक्र, त्याचबरोबर आपले सगळे रेखीचे गुरु, सगळ्यांना मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली, दत्तगुरु संप्रदायातले सगळे गुरु, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, श्री साईबाबा, सगळ्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. बघा सगळे नवनाथ, सगळ्यांना नमस्कार. सगळ्या दैवी शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. आजच्या सुंदर मंगलमय दिवशी रामनामाद्वारे. बघा या योनीमध्ये आपण मनुष्य वस्त्र धारण केलेले आहे. एकही क्षण वाया न घालवता आपल्या पवित्र आत्म्याद्वारे आपण या ब्रह्मांडातल्या परमतत्वाशी एकरूप होत आहोत. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा. प्रत्येक न्यूरॉनला, प्रत्येक सूक्ष्म ग्रंथींना आपण चालना देत आहोत रामनामाद्वारे. सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा.
सगळी चांगली स्तोत्र, चांगले मंत्र, चांगल्या बातम्या, चांगल्या गोष्टी आपल्या चांगल्या श्रवणशक्तीद्वारे आपण ऐकत आहोत. चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार. रामनामाद्वारे सावकाश सहस्त्रहार चक्रावर दोन्ही हात ठेवा. परमात्म्याशी संबंधित असलेले सहस्त्रहार चक्र, या शिवशक्तीद्वारे आपण परमात्म्याशी एकरूप होत आहोत. खूप आभार प्रत्येक अवयवाचे. रामनामाद्वारे सावकाश डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा. चांगल्या विचारांचे, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. रामनामाद्वारे दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. बघा पंचतत्वांनी तयार झालेले आपले शरीर. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, या पंचतत्वांचे प्रत्येक क्षणाला आभार. त्याचबरोबर पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या पंचकोशांचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर ओम काढा, राम काढा, चोकुरे काढा क्लॉकवाईज. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. या वैश्विक शक्तीचे खूप आभार. श्रीरामांचे खूप आभार. सीता मैया, लक्ष्मण, श्री हनुमानजींचे खूप खूप आभार. बघा दत्त गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आलेलो आहोत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.